खरं कसं झालं की भाषा जतनासाठी आपल्याला मुलापासून सुरुवात करायला हवी आम्हाला माहिती होतं, कारण ही मुलं जेव्हा पुढे 25 वर्षांनी ती भाषा घेऊन मोठी होतील आणि ती भाषा त्याच्या मुलाच्या मनात रुजवतील, त्यावेळेला ती भाषा जगली असं आपण म्हणू शकतो. मला असं वाटतं की मुळामध्ये घरातून पण मुलांना त्या संदर्भात मुलांशी बोललं पाहिजे, कारण मातृभाषा जर आली तर सर्व भाषा आपल्याला येतात आणि हे सिद्ध झालेलं आहे. मग असं वाटलं कुठल्या माध्यमातून देता येईल, तर परीक्षा त्यांना आव्हान देणारी एक गोष्ट आहे असं लक्षात आल्यानंतर असं वाटलं की परीक्षा घ्यायची का, परंतु ही परीक्षा नॉर्मल परीक्षेसारखी नसायला हवी. आम्हाला मुलांची भाषा समृद्ध करायची. आम्हाला टेक्स्टबुक प्रश्नोत्तर वगैरे या मार्गाने नव्हतंच जायचं ना, त्याच्यामुळे भाषा समृद्धीच्या मार्गाकडेच आम्ही गेलो. मराठीमध्ये कोण हुशार आहे हे आम्हाला बघायचं नाही आहे, किंवा मुलं पहिली कोण येतील दुसरी कोण येतील ह्याच्याशी हे आम्हाला बघायचं नाही आहे. आमचा उद्देशच मुळात मुलांना मराठीची गोडी कशी लागेल याच्याशी आहे. म्हणजे भाषा ही केवळ भाषा म्हणून तिथे राहत नाही आमच्या पेपरपुरती, तर ते सामाजिक वास्तवाचं रिफ्लेक्शन, प्रतिबिंब घडवणारं एक साधन राहतं. म्हणजे मला असं आत्ताचं जर मी 9वीचे पेपर आहे यावर्षीचे तपासले ना, तर त्याच्यामध्ये माझ्या लक्षात आलं की प्रदूषणाबाबत मुलं खूप जागरूक आहेत. काही ठिकाणी चॅलेंज्ड मुलं जी आहेत ना, फिजिकली चॅलेंज डिसेबिलिटीची, आता एक तर अंध मुलगी आमच्या परीक्षेला गेली 5 वर्ष बसते आहे. मला या परीक्षेमध्ये वेगवेगळ्या म्हणींची माहिती मिळाली, वेगवेगळ्या शब्दांची माहिती मिळाली आणि त्यामुळे मी वेगवेगळ्या प्रकारच्या कवितासुद्धा करू लागले. मला छान वाटते की उत्तरोत्तर खूप चांगला रिस्पॉन्स परीक्षेला मिळालेला आहे. आम्ही आशावादी आहोत की याची उपयुक्तता लवकरच सर्व शाळांना पटेल आणि ह्याचा प्रसार आणि प्रचार जास्तीत जास्त होईल. आणि अशीच हे भाषा फाउंडेशनचं काम जे इतकं सुंदर चाललं आहे ते असंच चालू राहू देत, त्यासाठी आपल्या संस्थापिका स्वाती राजे यांना मी शुभेच्छा देते.